हीच मुची प्राण हा कोण? आता येऊ का ते तुम्ही घाल पांडे हो घाल पांडेच. तुम्ही ते लग्न विवाहात नाव दिलं होतं. हो माझं दिलं होतं ना. तुमचं दिलं का? हो. हा मग आता येऊ का फॉर्म भरायचा आहे. म्हणजे घरपोच यायला लागले का आता लोक ते? नाही तुमची माहिती सगळी तुम्ही द्यायला नाही तर. हो लग्नासाठी दिले होते. हा मग त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट घरी आलो. डायरेक्ट घरी आले. घरपोच सुविधा आहे वाटते. या या ना. ते घरपोच पाठवायला लागले का? नाही घरपोच म्हणजे डायरेक्ट कोणाच्या जाती नाही. जर आता तुम्ही तिथे सगळं नाव डिटेल्स तुमचा पत्ता दिले तुमचं पूर्ण नाव तुमचा ऍड्रेस तर आम्ही डायरेक्ट तिथे जातो. कारण तुम्हीच मुलगी आहे का? आम्ही नाही मी नाही दुसरी. मला वाटतं तुम्हीच आहे. तुम्ही पण चांगले आहे ना. नाही मी सर्वेला आलेले तर मी तुमचा सर्वे करेल तुमचं सगळं डिटेल्स लिहून घेईल तुमचं घर वगैरे बघल मग त्यानुसार मी तिथं मुलगीचं हे बघल. मग त्या मुलीवाला सांगसाल बाबा यांची प्रॉपर्टी म्हणजे सगळ्यांना तुमचे लोकेशन काय तुमचं दाखवल बायोडाटा मग त्यांना घेऊन येईल तुमचं घर दाखवायला. पैशाला काहीच कमी नाही. आमचं काय झालं माहिती का माझा विषय माझं लग्न झालं होतं पहिलं तर बायकोचे माझे थोडे वाद झाले आणि ती गेली निघून वर्ष दीड वर्ष माहेरी आणि येतच नाही आता. नाही का? मग आता विचार केला येत नाही मग दुसरं लग्न करू आपण. मूलबाळ आहे का तुम्हाला? नाही काहीच नाही. नाही नाही तुमचं घर स्वतःच आहे का? हो घर स्वतःच आहे. चांगलं. गाडी वगैरे आहे का तुमच्याकडे? हा बाईक आहे ना माझ्याकडे. कार घेणार आहे आता मी पुढे. काय काम करता तुम्ही? मी कंपनीमध्ये. ते कंपनी पेमेंट वगैरे किती आहे? मला 25,000 पडतं कटून वगैरे. हो का? हा तर कसं आहे माहिती का? नाही नाही कसं आहे ती येतच नाही ना रिटर्न आता. मग आता तिची जिरवायची आहे मला. कारण तिला काय वाटतं आता मला कोण मुलगी देणार आहे कारण आमचा 4-5 वर्ष संसार झाला म्हणजे आमचं चांगलं होतं. एक मिनिट हॅलो तुम्हाला 5 मिनिटात फोन करते मी. हे बघ कसं झालं माझं 4-5 वर्ष संसार झाला. आमचं लव्ह मॅरेज होतं पण तरी पण तिने धोका दिला मला. असं तात्काळ आहे ना मुलीला म्हणजे सांगू का विचित्र निघालेला आहे. हो ना. टिकती नाही त्यांना चांगलं गोड नाही लागत. तेच तर एवढं काहीच कमी नव्हतं ना. आता घर स्वतःच छान तुमचं. तिला पण बाईक घेऊन दिली एक. ती बाईक घेऊन तिकडेच असं लगेच डोक्यावर नाही चढवायचं मुलीला. सॉरी माझं लव्ह मॅरेज प्रेम होतं ना काय करतात. प्रेम बघून करायचं. आजकालच्या मुलीला विचित्र झालेलं पण ती एवढी गोड बोलायची ना कधीच भांडण नाही कधीच हे नाही. पण एकदम झालं काय हेच कळलं नाही मला. आता वापस येत नाही. मग आता तिला जिरवायचीच होती म्हणून मी ते नाव दिलं. पण तुम्ही घरपोच सुविधा दिली ती फार छान झालं बरं का. नाही आम्ही घरपर्यंत देते पण तुमचं तिथं सगळं लिहिलं होतं बायोडाटा मध्ये ना म्हणून आम्ही डायरेक्ट तुमच्या घरी आलो. तुमचं लग्न झालंय का? हो माझं लग्न झालं. नाही मला वाटतं तुमच्या सुविधा केलं असते मी असं काही नाही. नाही पण माझं लग्न झालंय आणि मी मुली पाठवते लग्नासाठी. म्हणजे आता मला वाटलं तुमचं घरदार चांगलं तशी मी तुम्हाला मुलगी देऊ शकते. हो ना. मग तुमचा हा फॉर्म भरलाय तुम्ही तर सही करून द्या तुमची. बरं बरं हां ती माझी माहिती वगैरे आता माहिती वगैरे लिहिली सगळी. हा फक्त सही करा. बरं बरं मग आता 10,000 रुपये द्यावा लागेल याचे. नाही पण ते बोलले होते ना मुलगी आल्यानंतर पक्का झाल्यावर पैसे द्यायचे का? हा मुलगी आली का तेव्हा. पण ऍक्च्युली आता काय झालंय थांबा एक मिनिट. घर वगैरे मी तुमचं बघितलंय. उद्या डायरेक्ट मी त्यांना घेऊन येईल ना. मग त्यांचं फॉर्म भरायचा त्यांना यायचं जायचं भाडं वरतून त्यांना काही खायला प्यायला रस्त्याने लागल. मग थोडं तुमच्यापेक्षा जास्त त्यांना सांगाल ना मी. हा म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे जाणार म्हणजे ते खर्च आमच्याकडून घेता का तुम्ही? हा म्हणजे 10 म्हणजे 5 फक्त माझ्याकडे येतात. 5 खर्चामध्ये जातात. 5 माझ्याकडे नाही. ते 5 कसे जातात तुमचं थोडं मोठं सांगाल ना. मी अजून मुलगाले भारी लग्न नाही झालं त्याचं मी असं सांगाल. असं सांगता का? पण नंतर वाद नाही ना. नाही चांगली मुलगी भेटेल ना तुम्हाला. हा म्हणजे थोडी सुंदर मिळेल. माझ्यापेक्षा भारी सुंदर. मग तिला काही त्रास होणार नाही. वाटलं तिचं म्हणजे सगळं पुढची जिम्मेदारी घेऊन माझ्या सोपून द्या मी बरोबर सांगाल त्यांना. चांगली मुलगी भेटेल वरतून सांभाळलं घर बी तुमचं मोठं घर टीव्ही बीव्ही सगळं मोठं आहे. नाही टीव्ही LCD 50,000चा LCD घेतला आता काल मी. किती भारी तुमचं. हो काहीच नाही का टेन्शनच नाही. आली नाही फक्त मी तिला खूप फिरवायला नेईल मौज मजा करेल माहिती का. मग तसंच मला त्यांना सांगावं लागतं ना. आणि जास्त सांगू दे. आता मला 25 पगार आहे ना 50 सांगा वाटलं म्हणजे कारण नंतर होणारच ना. खोटं कशाला बोलतो होईल 2 वर्ष वाढणार आहे. ती पण राहील ना तुमच्याकडे. हो हो आणि बाकी कोणाला स्थळ देऊ नका बरं. मुलीचा फोटो नाही दाखवला तुम्ही. मुलीचा फोटो का? मुलीचा फोटो दाखवते आहे ना. त्याला मुली झालेला आहे ना फोटो मध्ये त्या लवकर सापडत नाही. म्हणजे आतापर्यंत किती लग्न जुळवले तुम्ही? मी लय जमवले दिवसभर माझं तेच काम राहते. हो का? चांगलं तुम्ही पुण्याचं काम करते नाही का? हा चांगले असंच करायला पाहिजे. हा बा मुलगी. हो
भारी ना. बाबा लयच भारी. ही मुलगी हा बाबा बाबा ही पण करेल का? हा ती करेल, शिकलेली ती. अहो मी तुम्हाला अजून 5,000 जास्त टाकेल, एवढी चांगली मुलगी म्हणली. मुलगी लय भारी, म्हणजे ना गरीब परिस्थिती म्हणून ती करणार आहे. त्यांची गरीब परिस्थिती झाले. हा तिचं पहिलं झालंय. सुंदर आहे. पहिले झाले का? हा वाटत नाही ना. नाही, आणि तुम्हाला तिला नाही सांगा तुमचं झालेलं आहे. हा ती थोडी दबून राहिलं तुमच्याकडे. हो हो नाही वाटलंच मी तुम्हाला एक का आता तुम्ही सांगू नका तुम्हाला 5,000 एक्स्ट्रा देऊन टाकेल, एवढी मुलगी चांगली झाली. टाकता का 15 टाकतो ना हो. टाका मग लगेच. पण कधी येतील ती पाहुणे? ते उद्या मी लगेच घेऊन येते. आणि काय आता उद्याच आले ना, परवाच आपण माळा टाकून घेऊ हा मंदिरात. चालेल, लगेच इथं करून घेऊ आपण. हा ना. स्कॅनर आहे का? एक स्कॅनर घ्या करून. हा हे बा 10 होते तुमची, मी 5 तुम्हाला जास्त टाकतो. ती मुलगी चांगली दाखवली. टाकलं का? एक आहे 15. आणि तुम्ही ऑफिसला 10 सांगा, तुम्ही 5 तुमच्यासाठी स्पेशल आहे. पण ते जाऊ दे नका स्थळ. नाही, उद्या स्थळ घेऊन येते सकाळी. फक्त तुम्ही रेडी राहा. अहो मी रेडी, मी तयारच राहतो. मी फक्त एक फोन करेल, तुम्ही पोहे बे सगळं करून ठेवा. हा आणि खायला प्यायला आणून ठेवा. उद्या किती वाजता याल तुम्ही? उद्या 9 वाजेपर्यंत येते मी. चालेल, मी 9 वाजता तयार राहतो. म्हणजे तुम्ही तयार चांगले टापटिप हे कपडे नका ना, थोडी सफारी सफारी वगैरे घालून. मी जाऊ का आता? आणि घरचे मग सगळ्यांना बोलतो मी, वडील वगैरे तिकडे बाहेर आहे ना. घरचे लगेच कसं बोलवते? नाही उद्या बघायला आता नाही. नका बोलू, हा. फक्त तुम्ही राहा. मग मी फक्त मुलीला चालणार आहे. हो मग इथं आपण तुमच्या दोघांचे एकांत बोलून बिलून घ्या. मग मी जाईन निघू. मग तुम्हाला मुलगी लयच भारी हो, मला तर लग्नाला लयच घाई झाली आता. करा उद्या. मी आता जाते. हा. तुम्हाला पटलं का उद्या तुम्ही बोलून घ्या. मग आई वडिलांना वाटलं परवा हा भेटा. चालेल, मीच भेटू का पहिले? पहिले तुम्ही भेटा. का तुम्ही प्रश्न काय बोलशाल ती बोलल. हो तुम्हाला चहा पाणी काहीच केलं नाही, आल्यावर करा. उद्या करते येते. हो नाश्ता केला असता. नाही, उद्या हे नक्की आहे बघा. टाकले ना पैसे? हो पैसे टाकले. चला, हा. मग फोन करा. हो हा, हा, थँक्यू. हा वेलकम ओके, ओके. त्याच्या कॅन्टीन आता येणं जाणं राहील. हा येणं जाणं राहिलं ना. ओके ओके. लावा जरा. तुमचं काय नाव आहे? माझं आकांक्षा. आकांक्षा. हा, लावा ओके जरा. ओके. अरे काय पुढं रोजच लागणार. जाऊ दे, इतकी मुलगी चांगली भेटलं. आता माझ्या बायको जिरवणारच आहे. नको येऊ तिला, यायचं नाही ना, नाही गरज आहे. अशी बायको आणून दाखवेल ना तिला, तिची अशी जिरेल ना, पाहतच राहतील. नातेवाईक काय, नातेवाईकाची पण जळेल आता. ठीक आहे, जाऊ दे. लग्न तर झालं. हां कोणाचं नाही, हे सायलेंट करून ठेवलं, कळत बी नाही कोणाचा फोन आहे. हॅलो. हां युवा मंडळवाले बोलताय का? बरोबर आहे. हां आल्या होत्या ना. हां उद्या पाठवणार आहे सकाळी ते. हां काय 10,000 पाठवू? तिला देऊच नको. अहो दिले ना आता दिले ना. आपण कधी का आकांक्षा आली होती ना तुमच्या ऑफिसमधून. अहो आता टाकले नाही रे. आकांक्षा कामाला नाही तुमच्याकडं? अहो तुम्ही बोलले होते म्हणजे आकांक्षा कोणीच नाही कामाला. मग घरी कोण पाठवलं होतं? तुम्ही नाही पाठवलं का? अहो ती कोण आहे मग? मला माहित नाही. मी तुमच्या नावावर आली होती ना ती. मग तुमचा संबंध नाही म्हणजे ती बाईकच काय आली होती? माझं माहिती काढली, सगळं घेतलं. अहो 15,000 रुपये दिले तिला. माहिती 5,000 जास्त दिले अजून. म्हणजे तुम्ही जबाबदार नाही म्हणजे कसं काय? ऐकायला नाही पाहिलं आम्ही. तुमचं नाव घेतलं ना तिनं. म्हणजे पोलीस कंप्लेंट करू का? म्हणजे मीच पोलीस कंप्लेंट करू का? अहो 15,000 रुपये गेले. मुलीचा फोटो चांगला दाखवला ना. अहो आमचा संबंध नाही म्हणजे कसं काय? पोलीस कंप्लेंट करू का? मी बघतो ऑफिसला येऊन तुमची तोडफोड करेल ऑफिसचे सगळे. मी कट केला चायला. म्हणजे ही आकांक्षा तिथे कामालाच नाही. म्हणजे मला चुना लावून गेली. 10,000 मागत होती, मी सगळे 15 दिले पोरीच्या लालचीनं. आता मी आता एक काम करतो, पोलीस स्टेशनला जातो, तिचं नाव देऊन टाकतो. ह्याला अवघडच आहे.